सीआरपीएफ कॉन्स्टेबल भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। सीआरपीएफ कॉन्स्टेबलच्या 1,33,982 जागा ज्या विद्यार्थी मित्रांनो रिक्त आहे आणि या संदर्भात जे ऑफिशियली अपडेट आले, ऑफिशियली पत्रक या ठिकाणी आलेलं आहे आणि ते अपडेट सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। तर सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन मध्ये 1,33,982 जागा ज्या विद्यार्थी मित्रांनो रिक्त आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो सीआरपीएफ कॉन्स्टेबल जीडीची ही भरती या ठिकाणी निघत आहे आणि शिक्षण फक्त 10वी पास लागणार आहे। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे सीआरपीएफ कॉन्स्टेबल या भरतीमध्ये। तर फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे, कधीपर्यंत ही सीआरपीएफ कॉन्स्टेबलची भरती निघणार आहे, मेन तुम्हाला याबद्दल सांगणार आहे। त्याचबरोबर ते पत्रक अपडेट सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। सीआरपीएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये वयोमर्यादा काय असणार आहे, फी काय असणार आहे, उंची किती लागणार आहे, छाती किती लागणार आहे, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट असणार आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय असणार आहे, या सर्व गोष्टीबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सीआरपीएफ कॉन्स्टेबल भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सीआरपीएफ कॉन्स्टेबलच्या जवळपास या ठिकाणी 1,33,982 जागा ज्या विद्यार्थी मित्रांनो सध्याच्या कंडिशनला रिक्त आहे आणि ह्या जागा ज्या विद्यार्थी मित्रांनो निघत आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर कधीपर्यंत निघणार आहे ते तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर शैक्षणिक पात्रता जर पाहिलं तर 10वी पास यामध्ये शिक्षण लागणार आहे सीआरपीएफ कॉन्स्टेबलमध्ये, जीडीचं हे पद असणार आहे आणि त्याचबरोबर यामध्ये शिक्षण 10वी पास लागणार आहे। महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील महिला उमेदवार पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे आणि वयोमर्यादा जर आपण विचार केला तर 18 ते 25 वर्षापर्यंत वयोमर्यादा लागणार आहे। एससी कॅटेगरीसाठी 18 ते 30 पर्यंत, ओबीसी कॅटेगरीसाठी 18 ते 38 वर्षापर्यंत एवढं काही वयोमर्यादा असणार आहे। फीचा जर आपण विचार केला तर जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे जर तुम्ही पुरुष उमेदवार असाल तर 100 रुपये फी लागणार आहे आणि एससी कॅटेगरीचे असाल तर 1 रुपये सुद्धा फी आपल्याला लागणार नाही आणि महिला उमेदवार कोणत्या कॅटेगरीचे असाल तर 1 रुपये सुद्धा फी या ठिकाणी लागणार आहे। एससी ओबीसी ईडब्ल्यूएस एनपी ओपन एसबीसी एसबीसी कोणत्या कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 1 रुपये सुद्धा फी लागणार नाही आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सीआरपीएफ कॉन्स्टेबल भरती संदर्भात हे अपडेट आलं आहे, तर ते अपडेट मी तुम्हाला स्क्रीनवर या ठिकाणी दाखवून देतो। तर बघू शकता हे पत्रक या ठिकाणी आलेलं आहे गृह विभाग मंत्रालयाच्या अंदर जे गृह विभाग मंत्रालय केंद्रीय सरकार केंद्रीय रिजर्व पुलिस बल अधिनियम 1949 की धारा 18वीं द्वारा प्रदत्त शक्ति का उपयोग करते हुए और केंद्रीय रिजर्व पुलिस बल कांस्टेबल साधारण ड्यूटी म्हणजे जनरल ड्यूटी समूह ड पद भर्ती नियम 2023 उन बातों के सिवाय अधिकांत करते हुए जिन्हें ऐसे अधिगमन से पूर्व किया गया है या करने का लोप किया गया। केंद्रीय रिजर्व पुलिस बल के साधारण ड्यूटी म्हणजे जनरल ड्यूटी का डर के कांस्टेबल गढ़ ड के कांस्टेबल साधारण ड्यूटी समूह गढ़ ड के पद पर भर्ती पद्धति का विनियमन करने के लिए निम्नलिखित नियम बनाती है। तर बघू शकता भरपूर काही हे हिंदी मधलं हे पत्रक आहे, हिंदी मधून हे पत्रक आहे। गड्ड म्हणजे जे विद्यार्थी मित्रांनो गड्ड पद म्हणजे हे कॉन्स्टेबल, तर एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आणखीन तुम्ही बघू शकता या पत्रकमध्ये या ठिकाणी तक्ता दिला आहे, तर त्या तक्त्यामध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी बघा सीआरपीएफ कॉन्स्टेबलच्या ज्या रिक्त जागा आहेत तर रिक्त जागा 1,33,982 जागा 2026 त्याच्या समोर दिलाय। बघू शकता तुम्ही तक्त्यामध्ये 1,33,982 जागा 2026। पुरुषांच्या ज्या जागा 1,29,241 जागा पुरुष उमेदवारांसाठी रिक्त आणि महिला उमेदवारांसाठी 4,741 जागा रिक्त आहे। आणि त्याचबरोबर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो पगार वगैरे दिला 21,769,100च्या दरम्यान भेटणार आहे। वयोमर्यादा या ठिकाणी दिलेला आहे, बघू शकता तुम्ही 18 ते 20 वर्षापर्यंत वयोमर्यादा यामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे। त्यानंतर बघा केंद्रीय सरकार या राज्य सरकार द्वारा मान्यता प्राप्त किसी भी बोर्ड म्हणजे 10वी पास आपल्याला शिक्षण यामध्ये लागणार आहे। तर हे काय पत्रक आलेलं आहे, हे अपडेट या ठिकाणी आलेलं आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर सीआरपीएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं तर सीआरपीएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये एक तर पेपर सुद्धा होऊ शकते किंवा ग्राउंड सुद्धा होऊ शकते, एक लक्षात ठेवा। ज्यावेळेस जाहिरात येणार आहे त्यावेळेस आपल्याला कळणारच आहे की यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये ग्राउंड होणार आहे की पहिल्या टप्प्यामध्ये पेपर होणार आहे।
तर बघा पहिले पेपर सुद्धा होऊ शकते, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड झाले, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया आपल्याला सीआरपीएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये पाहायला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर सीआरपीएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये यामध्ये आपला पेपर कशा प्रकारे होणार आहे, तर बघा यामध्ये 100 मार्काचा आपला पेपर असणार आहे। परीक्षेला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, हिंदी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। अशा प्रकारे 100 मार्काचा आपला यामध्ये पेपर असणार आहे आणि पेपरसाठी 1.5 घंट्याचा पेपरसाठी आपल्याला टाइम भेटणार आहे। आणि त्याचबरोबर नेगेटिव्ह मार्किंग यामध्ये पेपरमध्ये असू सुद्धा शकते किंवा नसू सुद्धा शकते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे पेपर होणार आहे, एक लक्षात ठेवा। त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या यामध्ये ग्राउंडचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 170 सेंटीमीटर लागणार आहे, जे एससी कॅटेगरीच्या, एसटी कॅटेगरीच्या, एससी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन कॅटेगरीच्या असाल तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 170 सेंटीमीटर लागणार आहे। महिला उमेदवार एससी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन कॅटेगरीच्या असाल तर 157 सेंटीमीटर उंची लागणार आहे। छाती 80 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर आपली यामध्ये भरली पाहिजे। आणि एसटी कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर 162.5 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांना, आणि महिला उमेदवार जर एसटी कॅटेगरीच्या असाल तर महिला उमेदवारांसाठी उंची 150 सेंटीमीटर, छाती 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे एसटी कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांसाठी। आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय यामध्ये ग्राउंड असणार आहे, तर ग्राउंडचा जर आपण विचार केला तर बघा पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग आहे। 5 किलोमीटर रनिंग आपल्याला 24 मिनिटांमध्ये मारायचे। जे पण पुरुष उमेदवार 5 किलोमीटर रनिंग 24 मिनिटाच्या अंदर रनिंग मारणार आहे तर ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। ज्यांचं सुद्धा 5 किलोमीटर रनिंगचा जो टाइम आहे हा 24 मिनिटापेक्षा जर 1 सेकंड तरी जास्त गेला तर आपल्याला फेल केला जाणार आहे, अपात्र केले जाणार आहे। अशा प्रकारे यामध्ये ग्राउंड आहे। तर 5 किलोमीटर रनिंगचा साठी जे विद्यार्थी मिळवणं 24 मिनिटाचा टाइम आपल्याला भेटणार आहे। तुम्ही जर समजा 5 किलोमीटर रनिंग या ठिकाणी 17-18 मिनिटांमध्ये जरी मारली तरी सुद्धा तुम्हाला पास केलं जाणार आहे। आणि तुम्ही 24 मिनिटांमध्ये जर रनिंग मारली तरी सुद्धा तुम्हाला पास केलं जाणार आहे। म्हणजे यामध्ये कोणाला मार्क कमी जास्त यामध्ये नसणार आहे। जे 24 मिनिटाच्या अंदर आले ते डायरेक्ट पास होणार आहे, आणि जे 24 मिनिटापेक्षा 1 सेकंड जरी जास्त झाला फेल केलं जाणार आहे। महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग असणार आहे। 1600 मीटर रनिंग 8.5 मिनिटांमध्ये मारायचे आहे। ज्या पण महिला उमेदवार 1600 मीटर रनिंग 8.5 मिनिटांमध्ये रनिंग मारणार आहे त्या ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि ज्या पण महिला उमेदवारांचा 1600 मीटर रनिंगचा जो टाइम आहे हा 8.5 मिनिटापेक्षा जर जास्त गेला तर आपल्याला फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे। तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मिळवणं सीआरपीएफ कॉन्स्टेबल भरतीची आपली निवड प्रक्रिया असणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये पेपर किंवा ग्राउंड सुद्धा होऊ शकते, लक्षात ठेवा, अजून निर्धारित नाही आहे। तर आता सीआरपीएफ कॉन्स्टेबलची भरती कधीपर्यंत निघत आहे, तर जवळपास या ठिकाणी सप्टेंबरच्या एंडिंग किंवा ऑक्टोबर महिन्यापर्यंत आपल्याला ही सीआरपीएफ कॉन्स्टेबलची भरती आपल्याला पाहायला भेटणार आहे। जागा जास्त असणार आहे यावर्षी, त्यामुळे आतापासून तयारीमध्ये लागा। याच्या अगोदर जे विद्यार्थी मिळवणं ज्यावेळेस सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनच्या जागा निघायच्या अगोदर सुद्धा मी तुम्हाला सांगत आलो होतो की 10,000 जागांसाठी सीआरपीएफ कॉन्स्टेबलची ट्रेडमॅनची भरती निघणार आहे। तर तो सुद्धा आपला अंदाज खरा लागला होता। 9,195 जागांसाठी याच्या अगोदर सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची भरती निघाली। तर आता सुद्धा या ठिकाणी कॉन्स्टेबलच्या जागा निघत आहे। या ठिकाणी सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यामध्ये आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहा। आजच्यासाठी थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।